Hello students, welcome to this new lecture of the topic solution of nonlinear equations of the paper numerical methods. In the previous lecture of this topic, we seen algorithm to find out one of the real root of the given equation by using Newton-Raphson method. Now in this lecture, we are going to see examples to find out real root of the given equation by using Newton-Raphson method. ओके, पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण न्यूटन-रॅप्सन मेथडने एखाद्या दिलेल्या नॉन लिनियर इक्वेशनचं रूट कसं काढायचं याची स्टेप बाय स्टेप प्रोसिजर बघितली आहे. म्हणजे आपण अल्गोरिदम ऑफ न्यूटन-रॅप्सन मेथड बघितलेला आहे. आता या लेक्चरमध्ये आपल्याला दिलेल्या नॉन लिनियर इक्वेशनला ॲक्च्युअल रूट कसं काढायचं बाय युजिंग न्यूटन-रॅप्सन मेथड हे आपण पाहणार आहोत. ठीक आहे. सो लेट अस सी एक्झाम्पल्स डिपेंडिंग अपॉन न्यूटन-रॅप्सन मेथड. Example, find real root of the equation x cube minus 2x minus 5 is equal to 0. Correct up to 4 decimal places by using Newton-Raphson method. Okay. Straightforward example. एक तुम्हाला इक्वेशन दिलेला आहे, ते इक्वेशनचा आपल्याला रियल रूट काढायचं आहे. ते रियल रूट करेक्ट अप टू 4 डेसिमल प्लेसेस काढायचं आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला न्यूटन-रॅप्सन मेथड वापरायची आहे. ओके. नाउ इक्वेशन इज गिवन एज x cube minus 2x minus 5 is equal to 0. हे एक्झाम्पल आपण पाहिलं तर बायसेक्शन मेथडने सुद्धा आपण पहिले एक्झाम्पल हेच घेतलेलं आहे. सिमिलरली बाय युजिंग रेग्युलर फॉल्सी मेथड आपण हेच एक्झाम्पल ॲज अ फर्स्ट एक्झाम्पल घेतलेलं आहे. आणि आता सुद्धा बाय युजिंग न्यूटन-रॅप्सन मेथड हेच x cube minus 2x minus 5 is equal to 0 हेच एक्झाम्पल आपण फर्स्ट एक्झाम्पल म्हणून घेतलेलं आहे. ओके, म्हणजे तिन्ही मेथडने आपण एकच एक्झाम्पल पहिल्यांदा सॉल्व्ह करत आहोत. हे कशासाठी? तर ॲट द एंड ऑफ दिस टॉपिक वी हॅव टू कम्पेअर ऑल दीज 3 मेथड्स. ओके, टॉपिकच्या शेवटी आपल्याला या सगळ्या 3 मेथडचं कंपॅरिझन करायचं आहे आणि 3 मेथडचं कंपॅरिझन करून कोणती मेथड सुपेरियर आहे, कोणती मेथड कॅल्क्युलेशन पॉईंट ऑफ व्ह्यू चांगली आहे, टाइम पॉईंट ऑफ व्ह्यू चांगली आहे, हे आपल्याला पाहायचं आहे. म्हणजे कंपॅरिझन करायचं आहे. कंपॅरिझन करायचं असल्यामुळे आपण पहिले एक्झाम्पल तिन्ही मेथडने सेम घेत आहोत. ओके, फाइंड आउट करूयात अल्गोरिदम काय आपण लास्ट लेक्चरला डिस्कस केला होता. काय तो? येस, पहिल्यांदा दिलेली इक्वेशन एफ ऑफ एक्स इक्वल टू 0 म्हणून घ्या. म्हणजे आरएचएस आपल्याला 0 पाहिजे, नसेल तर आपण ती करून घेणार. ओके, त्याच्यानंतर काय करायचं आहे? येस, इंटरवल इन विच रूट ऑफ द गिवन इक्वेशन लाईज काढायचं आहे. असे 2 पॉईंट्स मिळवायचे की ज्या पॉईंटला व्हॅल्यूज ऑफ द फंक्शन्सला अपोजिट साइन्स असतील, म्हणजेच इंटरवल डिटरमाइन करायचे. इंटरवल डिटरमाइन केल्यानंतर पुढच्या स्टेपला काय करायचं आहे? वी हॅव टू चूज the initial approximation for the value of the root as a x naught. ओके, दिलेल्या इक्वेशनच्या रूटला आपण इनिशियल अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू कन्सिडर करणार आहे. इनिशियल अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू इन बिटवीन इंटरवल कोणती आपण डिसाइड करू शकतो. अल्गोरिदम मध्ये मी लास्ट लेक्चरमध्ये डिटेल सांगितलेलं आहे, ते लेक्चर तुम्ही पुन्हा एकदा रेफर करू शकता. ठीक आहे. इनिशियल अप्रॉक्सिमेशन घेतल्यानंतर येस, वी हॅव टू फाइंड आउट एफ डॅश ऑफ एक्स, दॅट इज वी हॅव टू डिफरन्शिएट द गिवन इक्वेशन नंबर 1 with respect to x to find out f dash of x. म्हणजे f dash of x आपल्याला मिळवायचं आहे. त्याच्यानंतर by using Newton-Raphson method formula, the first approximation for the root is given by x1 is equal to x naught minus f of x naught divided by f dash of x naught. हा Newton-Raphson मेथडचा फॉर्म्युला आहे. Newton-Raphsonचा फॉर्म्युला आपण x1 काढणार, पुढे x2 काढणार. the formula for x2 is x2 is equal to x1 minus f of x1 divided by f dash of x1 असेल. त्याच्यानंतर आपण थर्ड अप्रॉक्सिमेशन काढणार, दॅट इज x3 is equal to x2 minus f of x2 divided by f dash of x2 and so on, and we continue this process of finding approximations until we get the values of 2 successive approximations are same correct up to desired accuracy. ओके, हा अल्गोरिदम आहे, आपण लास्ट लेक्चर मध्ये पाहिलेला आहे, तो तुम्ही पुन्हा एकदा रेफर करू शकता. ओके, नाउ रूट काढूयात. येस, as usual, first of all we have to take the given equation as it is as a f of x. दिलेली इक्वेशन पहिल्यांदा स्टँडर्ड फॉर्मॅट मध्ये आहे का बघूयात. स्टँडर्ड फॉर्मॅट मध्ये काय असेल की f of x इक्वल टू RHS आपल्याला 0 आहे, 0 असायला पाहिजे आणि इथं आपल्याला ऑलरेडी RHS 0 घेतलेली आहे. म्हणजे ऑफकोर्स वी कॅन टेक द गिवन इक्वेशन as it is as a f of x. ओके, सोल्युशन वी हॅव f of x is equal to take given equation as it is as a f of x because RHS is already 0. x cube minus 2x minus
5. ओके, इक्वेशन नंबर 1 सपोज, याला आपण इक्वेशन नंबर 1 देऊयात. नाउ पुढे काय करणार आहे? येस, वी हॅव टू फाइंड आउट द इंटरवल इन विच द रूट लाइज. ओके, इंटरवल काढायची आणि हाऊ टू डिटरमाइन द इंटरवल दॅट इज लोकेशन ऑफ रूट्स. हे आपण अगोदर पाहिलेलं आहे लेक्चर नंबर 2 ऑफ दिस टॉपिक. लोकेशन ऑफ रूट वरच आहे, ते तुम्ही पुन्हा एकदा पाहू शकता. आता हे एक्झाम्पल आपण डायसेक्शन मेथडने सोडवलेलं आहे. सिमिलरली रेग्युलर फॉल्सी मेथडने पण सोडवलेलं आहे. त्याच्यामुळे आपल्याला याची इंटरवल काय आहे ते माहिती आहे. याची इंटरवल किती आहे? 2 and 3. ओके, म्हणजे डायरेक्ट आपण f(2) काढूयात आणि f(3) काढूयात, म्हणजे आपल्याला ऑपोजिट साइन्स मिळतील, म्हणजे इंटरवल 2 ते 3 आपल्याला डिटरमाइन होईल. ठीक आहे. जर इंटरवल माहित नसले असती तर इंटरवल कशी काढायची हे आपण अगोदरच्या एक्झाम्पल्स मध्ये पाहिलेलं आहे. त्या पद्धतीने रॅन्डमली चेकिंग करून तुम्ही 2 पॉईंट्स मिळवू शकता. ठीक आहे, म्हणजे हे काही नवीन नाही आहे. तसे आपल्याला माहिती आहे ह्याची इंटरवल 2 ते 3 आहे, म्हणजे आपण f(2) काढूयात आणि f(3) काढूयात. डायरेक्ट काढतो. फॉर x equal to 2, f(2) is equal to, whenever there is a x, replace that x by 2 in the given equation number 1, that is a 2 cube, minus twice x, that is 2 into 2, minus 5, that is equal to 2 चा cube, that is a 8, minus 2 into 2, that gives 4, minus 5, that gives 8 minus 4, 4, and 4 minus 5, that gives minus 1, and which is a less than 0. ठीक आहे, निगेटिव्ह आहे. फॉर x इक्वल टू पुढचा सर्च इंटरवल सर्च पॉइंट असेल 3. फॉर x इक्वल टू 3, f(3) that is equal to, whenever there is a x, replace that x by 3 in the given equation number 1, that gives x च्या ऐवजी 3 टाका, 3 cube, minus into bracket 2 into 3, minus 5, that is equal to 3 चा घन, 3 3 9, 9 3 27, minus 3 into 2, that gives 6, and minus 5, that gives 27 वजा 6 21, आणि 21 वजा 5, that gives 16, and which is a greater than 0. ठीक आहे, म्हणजे f(2) ला व्हॅल्यू निगेटिव्ह आहे आणि f(3) ला व्हॅल्यू पॉझिटिव्ह आहे. त्यामुळे दिलेल्या इक्वेशनचे जेवढे काही रूट्स आहेत त्यापैकी एक नक्कीच इन बिटवीन द इंटरवल 2 and 3 असेल. ओके, तर लिहूयात ॲज f(2) and f(3), as f(2) and f(3) have opposite signs, therefore root of one of the root म्हणलं तरी चालेल, root of the given equation lies in the interval s 2 to 3, म्हणजे चौकोनी ब्रॅकेट मध्ये 2, 3. ओके, लाइज इन द इंटरवल 2 to 3. ओके, इंटरवल आपल्याला मिळालेली आहे. आता एकदा का इंटरवल मिळाली की आपल्याला लगेच काय करायचं आहे, तर इनिशियल अप्रॉक्सिमेशन फॉर द व्हॅल्यू ऑफ द रूट, दॅट इज x0 डिसाइड करायचं आहे. हे x0 आपण आपल्या मनाने डिसाइड करणार आहोत. ठीक आहे, आता आपल्याला बाउंड्रीज माहित झाल्या, म्हणजे इंटरवल 2 ते 3 आहे, म्हणजे ज्या इक्वेशनचं दिलेल्या इक्वेशनचं रूट आहे नक्कीच इन बिटवीन 2 and 3 असेल. त्याच्यामुळे आपल्याला इनिशियल अप्रॉक्सिमेशन चूज करायचं आहे. इनिशियल अप्रॉक्सिमेशन कोणता असेल, तर 2 ते 3 च्या दरम्यानची कोणतीही व्हॅल्यू यू कॅन टेक ॲज अ इनिशियल अप्रॉक्सिमेशन. गेटिंग दिस? ओके, 2 ते 3 च्या दरम्यानची कोणतीही व्हॅल्यू आपण इनिशियल अप्रॉक्सिमेशन म्हणून घेऊ शकतो. You can take 2.1 as an initial approximation, similarly 2.05 as an initial approximation, or 2.2 as an initial approximation, or 2.25 as an initial approximation, or 2.99 as an initial approximation. कोणताही विद्यार्थी कोणताही इनिशियल अप्रॉक्सिमेशन घेऊ शकतो. जनरली इनिशियल अप्रॉक्सिमेशन घेण्यासाठी बायसेक्शन मेथडचा यूज करा. ओके, असं म्हणलं जातं, जनरली असं म्हणलं जातं, याचा अर्थ प्रत्येक वेळेस बायसेक्शन मेथडनेच इनिशियल अप्रॉक्सिमेशन घ्यायचं असं काही नाहीये. ओके, तुम्ही कोणतंही इनिशियल अप्रॉक्सिमेशन घेऊ शकता. त्यात इनिशियल अप्रॉक्सिमेशन डिसाइड करताना अशा पद्धतीने डिसाइड करायचंय की जेणेकरून कमीत कमी नंबर ऑफ स्टेप्स मध्ये, कमीत कमी नंबर ऑफ इटरेशन्स मध्ये आपल्याला दिलेल्या इक्वेशनचं रूट फाइंड आउट होईल. ठीक आहे, कमीत कमी इटरेशन्स मध्ये दिलेल्या इक्वेशनचं रूट आपल्याला फाइंड आउट होईल. ओके, त्यासाठी काय करायचंय, नाउ सी हियर फर्स्ट, त्यासाठी काय करायचंय, तर आपल्याला इंटरवल माहिती आहे. ओके, रूट काढायचंय. डेफिनेशन ऑफ रूट काय, अशी व्हॅल्यू ऑफ एक्स काढायची की ज्या व्हॅल्यू ऑफ एक्स साठी एफ ऑफ एक्स ची किंमत 0 झाली पाहिजे. ठीक आहे, डेफिनेशन ऑफ रूट काय,
x equal to a is called as the root of the given equation f of x equal to 0 if the given equation is satisfied by putting x equal to a. That is if f of a is equal to 0. The x equal to a दिलेल्या इक्वेशनचं रूट व्हायचं असेल तर x equal to a ने दिलेलं इक्वेशन सॅटिस्फाय झालं पाहिजे. दॅट यू नो व्हेरी वेल. ठीक आहे. आता इक्वेशन सॅटिस्फाय झालं पाहिजे म्हणजे काय, अशी व्हॅल्यू आपल्याला डिटरमाइन करायची की ज्या व्हॅल्यूसाठी f ऑफ x ची किंमत 0 असली पाहिजे. ठीक आहे. f ऑफ x ची किंमत ही 0 असली पाहिजे. नाउ बघा आता 0 करणारी व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची. f ऑफ 2 ला व्हॅल्यू आपण काढली पहा. f ऑफ 2 ला व्हॅल्यू किती आहे -1 आणि f ऑफ 3 ला व्हॅल्यू आपण काढली 16. -1 हे 0 च्या जवळ आहे का 16 0 च्या जवळ आहे. ओके, थोडासा गेस करूयात. -1 ही व्हॅल्यू 0 च्या जवळ आहे का 16 ही व्हॅल्यू 0 च्या जवळ आहे. संख्या रेषा डोळ्यासमोर आणा. संख्या रेषेच्या मिडलला 0 असतो. डाव्या बाजूला सगळे निगेटिव्ह पॉइंट्स असतात, उजव्या बाजूला सगळे पॉझिटिव्ह पॉइंट्स असतात. ओके, म्हणजे -1 ही संख्या 0 च्या जवळ आहे का 16 ही संख्या 0 च्या जवळ आहे. येस, रिप्लाय युअर आन्सर्स इन द चॅट बॉक्स. कोणती संख्या 0 च्या जवळ आहे. येस, करेक्ट. म्हणजे -1 ही संख्या 0 च्या जवळ आहे. दॅट इज क्लोजर टू 0. -1 ही संख्या 0 च्या जवळ आहे. कोणत्या पॉइंटला व्हॅल्यू -1 आली आहे. x इक्वल टू 2 ला व्हॅल्यू -1 आली आहे. म्हणजेच ज्यावरती f ऑफ 2 इक्वल टू -1 आहे आणि f ऑफ 3 इक्वल टू 16 आहे आणि आपल्याला रूट काढायचे. रूट काढायचे म्हणजे काय करायचंय, अशी व्हॅल्यू ऑफ x काढायची की ज्या व्हॅल्यू ऑफ x ची किंमत, ज्या व्हॅल्यू ऑफ x साठी f ऑफ x ची किंमत ही 0 होईल. ठीक आहे. त्यासाठी -1 आणि 16 पैकी 0 ला जवळ कोण आहे -1 आहे. x इक्वल टू 2 ला -1 व्हॅल्यू आली आहे आणि x इक्वल टू 3 ला 16 व्हॅल्यू आली आहे. म्हणजेच जे काही आपलं रूट आहे ज्यावरती f ऑफ 2 इज इक्वल टू -1 which is a closer to 0 than 3, therefore the root is near the point x equal to 2. म्हणजे जे काही या इक्वेशनचं रूट असणार आहे ते 2 च्या जवळ असणार आहे, 3 च्या जवळ नसणार आहे. 3 च्या जवळ का नसणार आहे, कारण 16 ही व्हॅल्यू -1 पेक्षा 0 च्या लांब आहे. आपल्याला 0 च्या जवळची व्हॅल्यू बघायची. ठीक आहे. म्हणजे जे काही दिलेल्या इक्वेशनचं रूट असणार आहे ते नक्कीच 2 च्या जवळ असणार आहे. इनिशियल पॉइंट 2 च्या आसपास कुठेतरी असणार आहे. म्हणजेच काय, यू कॅन टेक और यू कॅन सॉल्व दिस पर्टिक्युलर एक्झाम्पल बाय टेकिंग इनिशियल अप्रॉक्सिमेशन एनी व्हॅल्यू क्लोजर टू 2. म्हणजे 2 च्या जवळची कोणती व्हॅल्यू तुम्ही घेऊ शकता. यू कॅन टेक दॅट इनिशियल अप्रॉक्सिमेशन x नॉट इक्वल टू 2 घेऊ शकता किंवा 2.1 घेऊ शकता किंवा 2.15 घेऊ शकता किंवा 2.05 घेऊ शकता किंवा 2.2 घेऊ शकता किंवा कोणतीही व्हॅल्यू तुम्ही घेऊ शकता. प्रत्येक विद्यार्थ्याचं इनिशियल अप्रॉक्सिमेशन मे बी वेगवेगळं असेल, मात्र प्रत्येक विद्यार्थ्यांचं फायनल आन्सर, फायनल सोल्युशन हे सेमच असणार आहे. रिमेंबर दिस थिंग. ठीक आहे. इनिशियल अप्रॉक्सिमेशन तुमचे वेगवेगळे असतील, मात्र फायनल जे काय आन्सर आहे ते सगळ्यांचं सेम असेल. फक्त चेंज काय असेल तर प्रत्येक विद्यार्थ्याला लागणारी नंबर ऑफ इटरेशन्स, नंबर ऑफ स्टेप्स, नंबर ऑफ अप्रॉक्सिमेशन्स हे कमी जास्त असू शकतात. जेवढं तुम्ही रूटच्या जवळचं इनिशियल अप्रॉक्सिमेशन घ्याल तेवढं आपल्याला कमीत कमी नंबर ऑफ स्टेप्स मध्ये डिझायर्ड अप टू करेक्ट ॲक्युरसी पर्यंत रूट मिळणार आहे. ओके. आणि जेवढं तुम्ही इनिशियल अप्रॉक्सिमेशन रूटच्या पासून लांब घ्याल तेवढे आपल्या नंबर ऑफ इटरेशन्स हे जास्त लागणार आहेत. ओके. म्हणजे थोडंसं डिसाईड करा, थोडंसं विचार करा. थोडंसं विचार करून इनिशियल अप्रॉक्सिमेशन जर आपण डिसाईड केलं तर नक्कीच आपल्याला कमीत कमी नंबर ऑफ स्टेप्स मध्ये दिलेल्या इक्वेशनचं रूट मिळेल. ठीक आहे. किंवा कोणत्या पॉईंटच्या जवळ याचा विचार करत बसायचा नसेल तर डायरेक्ट काय करायचं, बायसेक्शन मेथडने त्याला मिड पॉईंट काढायचा आणि मिड पॉईंट ॲज अ इनिशियल अप्रॉक्सिमेशन कन्सिडर केलं तरी चालेल. मात्र फक्त लागणारी इक्वेशन्स ही थोडीफार जास्त असू शकतात. ठीक आहे. लक्षात येतंय. म्हणजे हाऊ टू गेस इनिशियल अप्रॉक्सिमेशन, इनिशियल अप्रॉक्सिमेशन कसं कन्सिडर करायचं हे आता मी सांगितलेलं आहे. म्हणजे 2 च्या जवळची कोणती व्हॅल्यू घेऊ शकता, 2.1, 2.15, 2.2 कोणताही विद्यार्थी कोणती व्हॅल्यू घेऊ शकता. सपोज आय विल टेक द इनिशियल अप्रॉक्सिमेशन फॉर द व्हॅल्यू ऑफ द रूट ॲज अ 2.1. समजा मी 2.1 घेतो, 2.1च घ्यावं असा नियम नाही. यू कॅन चूज एनी व्हॅल्यू इन बिटवीन 2 and 3 ॲज अ इनिशियल अप्रॉक्सिमेशन्स. फक्त काय होईल, नंबर ऑफ स्टेप्स कमी जास्त होतील. ठीक आहे. टेक. लक्षात येते का ही गोष्ट, हाऊ टू गेस इनिशियल अप्रॉक्सिमेशन. लक्षात आलं का सगळ्यांच्या. ठीक आहे. टेक इनिशियल अप्रॉक्सिमेशन फॉर द व्हॅल्यू ऑफ द रूट, फॉर द व्हॅल्यू
of the root as x naught is equal to 2.1. ओके, x naught इक्वल टू 2.1 हे इनिशियल अफर्मेशन आपण कन्सिडर केलेलं आहे. आता न्यूटन रॅप्सन मेथड आपल्याला एक्झाम्पल सोडवायचं. आपल्याला माहिती आहे न्यूटन रॅप्सन मेथड मध्ये आपल्याला डेरिव्हेटिव्ह काढावं लागतं. ओके, डेरिव्हेटिव्ह काढून घेऊयात. एफ ऑफ एक्स आपल्याकडे आहे, लिहून घेतो पुन्हा. हियर एफ ऑफ एक्स इज इक्वल टू काय आहे फंक्शन एक्स क्यूब मायनस 2x मायनस 5 हे आपलं एफ ऑफ एक्स आहे. इक्वेशन नंबर 1 घेतो. आपल्याला एफ डॅश ऑफ एक्स पाहिजे. एफ डॅश ऑफ एक्स काढण्यासाठी याचं डेरिव्हेटिव्ह घेतो. नाउ डिफरन्शिएटिंग equation number 1, differentiating this equation number 1 by using differentiating equation number 1 नुसतं असं म्हणूयात differentiating equation number 1 we get. आता हाऊ टू टेक डेरिव्हेटिव्ह, ज्यांचा 12th ला मॅथ्स होता त्यांना डेरिव्हेटिव्हचा कन्सेप्ट माहिती आहे. जे बिग ग्रुपचे स्टुडंट्स आहेत त्यांना डेफिनेटली डेरिव्हेटिव्हचा कन्सेप्ट माहित नाही. आपण डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय असतं किंवा डेरिव्हेटिव्ह कसं घ्यायचं यासाठी आपण एक सेपरेट व्हिडिओ लेक्चर बनवूयात. सेपरेट व्हिडिओ लेक्चर आपण त्यासाठी तयार करणार आहोत. सगळं डेरिव्हेटिव्ह काय गरज नाहीये. जेवढं डेरिव्हेटिव्ह आपल्याला या टॉपिक मध्ये लागेल तेवढंच फक्त डेरिव्हेटिव्ह आपण बघूयात कसं डेरिव्हेटिव्ह काढायचं. ओके, त्यासाठी एक वेगळं सेपरेट व्हिडिओ लेक्चर आपण तयार करूया. ठीक आहे, ते नंतर मी अपलोड करतो. डिफरन्शिएटिंग इक्वेशन नंबर 1 वी गेट. या डेरिव्हेटिव्ह एफ ऑफ एक्स चा डेरिव्हेटिव्ह असेल f dash of x. f dash of x is a symbol used for derivative that is equal to x cube. The derivative of x cube is a yes एक ग्रुप वाले काय असेल 3 into x square. ठीक आहे, घातांक पुढे घ्या आणि x चा घातांक 1 ने कमी करा म्हणजेच x raised to n चा डेरिव्हेटिव्ह काय n into x raised to n minus 1 म्हणजे घातांक पुढे घ्या आणि x चा घातांक 1 ने कमी करा. ठीक आहे, x cube चा डेरिव्हेटिव्ह 3 into x square minus 2x डेरिव्हेटिव्ह मायनस जसा आहे तसं two constant we can take outside of derivative sign and derivative of x with respect to x काय असतं x raised to 1 चं डेरिव्हेटिव्ह काय घातांक पुढे घ्या म्हणजे 1 into x raised to 1 minus 1 that gives 0 that is 1 into x raised to 0 and anything raised to 0 value gives 1 anything raised to 0 value gives 1 म्हणजेच 1 into 1 डेरिव्हेटिव्ह काय असेल 1 असेल that is 3 into x square minus 2 minus 5 the constant 5 is a constant and we know that derivative of constant is always 0 because whenever there is a change there is a derivative. ठीक आहे, कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह हे 0 असतं. आता बी ग्रुप वाल्या स्टुडंटला हे कसं आलं वगैरे काही समजणार नाही. समजलं तर चांगलीच गोष्ट आहे. त्याच्यासाठी मी सेपरेट एकदा लेक्चर तयार करतो की ज्याच्यामध्ये आपल्याला डेरिव्हेटिव्ह कसं घ्यायचं हे फक्त सांगितलेलं असेल. ठीक आहे, 3x square minus 2. नाव एफ ऑफ एक्स मिळालं, एफ डॅश ऑफ एक्स मिळालं. आता पुढे काय करणार आहे अल्गोरिदम डोळ्यासमोर आणा किंवा अल्गोरिदम काय ते पुन्हा एकदा व्हिडिओ पहा. येस, अल्गोरिदम काय करणार आता न्यूटन रॅप्सन मेथड वापरून डायरेक्ट फर्स्ट अफर्मेशन काढणार. therefore by using Newton Raphson method, getting this all of you, by using Newton Raphson method, Newton Raphson N capital R capital method, first approximation for the root is given by. First approximation for the root is given by. Yes, what is formula? First approximation for the value of the root symbol असेल x1 is equal to formula काय असेल x naught minus f of x naught divided by f dash of x naught. Okay, this is the Newton Raphson method formula. हे आपण लास्ट टाइम बघितलेलं आहे. समजा इक्वेशन नंबर 3 देतो. ठीक आहे, आता याच्यामध्ये व्हॅल्यूज टाकूयात. x naught म्हणजे काय आपण अज्युम केलंय व्हॅल्यू ऑफ x naught किती अज्युम केली आहे. येस, इथे आहे पहा x naught ची किंमत आपण 2.1 अज्युम केलेली आहे. x naught तुमच्याकडे आहे, f of x naught काढायचं आहे. To obtain the value of f of x naught, whenever there is a x, replace that x by x naught in the equation number 1, and to obtain the value of f dash of x naught, replace x by x naught in equation number 2. Similarly, x च्या ऐवजी x naught टाकलं इक्वेशन नंबर 2 मध्ये तर आपल्याला f dash of x naught मिळेल. काढूयात इक्वेशन नंबर 1 मधून
एफ ऑफ एक्स नॉट काढूयात आणि इक्वेशन नंबर 2 वरून एफ डॅश ऑफ एक्स नॉट काढूयात. ठीक आहे. नाव कन्सिडर getting this all of you. समजतंय का? Yes, reply your answer in the chat box. If you like, if you understand the content, please like our video. Okay, आपला जे काही लेक्चर आहे, आपला काही चॅनल आहे, त्याला तुम्ही लाईक करा. Now consider f of x naught that is equal to f of x naught ची किंमत आपण अझ्युम केली 2.1. that is equal to whenever there is a x, replace that x by 2.1 in given equation number 1. That is 2.1 cube x cube minus into bracket 2 into 2.1 bracket complete minus 5. ठीक आहे. म्हटलंच तर विजन देत चला. विजन दिल्यानंतर तुमचा कॉन्फिडन्स डेफिनेटली एक्झामिनरला पण दिसेल, म्हणजे डेफिनेटली तुम्ही परीक्षेमध्ये पण विजन देऊ शकता. कशानुसार लिहिलं? सिन्स फ्रॉम इक्वेशन नंबर 1. ठीक आहे. इक्वेशन नंबर 1 मध्ये जिथं एक्स आहे तिथे 2.1 टाकलं. दॅट इज इक्वल टू परफॉर्म द कॅल्क्युलेशन्स बाय युझिंग कॅल्क्युलेटर. आता आपल्याला करेक्ट अप टू 4 डेसिमल प्लेसेस आन्सर काढायचा आहे. ओके. कॅल्क्युलेटर तुम्ही एक्झॅक्ट 4 डेसिमल प्लेसेसला फिक्स केला तरी चालेल, किंवा एखादं डेसिमल प्लेस जास्त केलं तरी सुद्धा चालेल. ओके, दोन्ही चालू शकतं. आपल्याला 4 डेसिमल पर्यंत आपल्याला आन्सर काढायचं आहे. फिक्स दी कॅल्क्युलेटर करेक्ट अप टू एक्झॅक्ट 4 डेसिमल प्लेसेस ऑर 5 डेसिमल प्लेसेस. ओके, 4 किंवा 5 डेसिमलला फिक्स करा. समजा मी एक्झॅक्ट 4 डेसिमलला फिक्स करतो. हाऊ टू फिक्स दी कॅल्क्युलेटर दॅट यू नो व्हेरी वेल. ओके, समजा मी 4 डेसिमलला फिक्स केलेला आहे. जर कोणाला कॅल्क्युलेटर फिक्स करता येत नसेल, यू कॅन आस्क. असे 2.1 चा क्यूब, 2.1 क्यूबचं बटन डायरेक्ट तुमच्या कॅल्क्युलेटरला आहे. मायनस इंटू ब्रॅकेट 2 into 2.1 परफॉर्म द कॅल्क्युलेशन्स ब्रॅकेट कंप्लीट -5 इज इक्वल टू येस 0. किती आली व्हॅल्यू? मेन्शन युअर आन्सर इन द चॅट बॉक्स. 0.0610. निगेटिव्ह आहे का पॉझिटिव्ह आहे बघण्याची आवश्यकता नाही. नेक्स्ट लाईन एफ डॅश ऑफ एक्स नॉट इज इक्वल टू एफ डॅश ऑफ एक्स नॉट काढूयात. दॅट इज इक्वल टू एफ डॅश ऑफ एक्स नॉट ची किंमत 2.1. कशी काढणार? whenever there is a x, replace that x by 2.1 in इक्वेशन नंबर 2. कारण इक्वेशन नंबर 2 मध्ये आपल्याकडे एफ डॅश ऑफ एक्स आहे, आपल्याला एफ डॅश ऑफ एक्स नॉट पाहिजे. एफ डॅश ऑफ एक्स नॉट काढण्यासाठी whenever there is a x, replace that x by x naught that is 2.1 in इक्वेशन नंबर 2. ठीक आहे. प्रोसीड. 3 into x square, x च्या वेळी टाकतो x डॉट म्हणजेच 2.1 इट्स स्क्वेअर -2. वाटल्यास विजनला विजन देत चला, कंपल्सरी विजन देत चला. कुठून लिहिलं? सिन्स फ्रॉम इक्वेशन नंबर 2. ओके, पुन्हा आपल्याला अभ्यास करताना पण समजेल कुठून लिहिलंय, काय लिहिलंय ते. ठीक आहे. प्रत्येक स्टेपला विजन देत चला. सिन्स फ्रॉम इक्वेशन नंबर 2. इक्वेशन नंबर 2 मध्ये x च्या ऐवजी x नॉट पुटअप केलं. नाउ परफॉर्म द कॅल्क्युलेशन्स. कॅल्क्युलेटर वापरा. 3 into 2.1 स्क्वेअर, 3 into 2.1 स्क्वेअर, 2.1 चा स्क्वेअर येस इंटू 3 -2 इज इक्वल टू किती आलं? 11.23. मेन्शन युअर आन्सर इन द चॅट बॉक्स. चॅट बॉक्स मध्ये आन्सर तुमचं मेन्शन करा. 11.23. ठीक आहे. 11.23 आलं म्हणजे एफ ऑफ एक्स नॉट ची व्हॅल्यू मिळाली, एफ डॅश ऑफ एक्स नॉट ची व्हॅल्यू मिळाली. आता काय करायचं? आलेल्या व्हॅल्यू इक्वेशन नंबर 3 मध्ये पुटअप करा आणि कॅल्क्युलेशन करा. पुटिंग किंवा therefore इक्वेशन नंबर 3 बिकम्स. ओके, या आलेल्या सगळ्या व्हॅल्यू उचलूयात आणि इक्वेशन नंबर 3 मध्ये टाकूयात. therefore इक्वेशन नंबर 3 becomes x1 is equal to x naught. The value of x naught is assumed as a 2.1 minus f of x naught. The value of f of x naught is calculated from equation number 1 as a 0.061 divided by f dash of x naught. The value of f dash of x naught is 11.23. Okay, that is equal to perform the calculations. One step calculations तुम्ही करू शकता कारण तुमचा कॅल्क्युलेटर ऍडव्हान्स्ड आहे. 2.1 मायनस इंटू ब्रॅकेट 0.061 divided by 11.23. One stroke answer that is equal to किती आलं? मेन्शन युअर आन्सर इन द चॅट बॉक्स. 2.0946. ओके, therefore तेच फक्त व्यवस्थित लिहितो. x1 is equal to 2.0946. ओके, फोकस युअर आन्सर. तुमचा आन्सर फोकस करा, चौकोन करा आन्सरला. रिप्रेझेंटेशन इज ऑल्सो वन ऑफ दी स्किल. ओके, नाउ पुढे बायसेक्शन मेथडने किंवा रेग्युलर फॉल्स मेथडने आपण पुन्हा काय करतो? एफ ऑफ x1 काढतो आणि पुढची इंटरवल डिसाइड करतो. ठीक आहे.
मात्र न्यूटन रॅप्सन मेथड मध्ये एफ ऑफ x1 काढून पुढची इंटरवल डिसाइड करण्याची आवश्यकता नाही. दॅट इज द चेंज इन बिटवीन बायसेक्शन मेथड, रेग्युलर फॉल्सी मेथड अँड धिस न्यूटन रॅप्सन मेथड. ओके, आता इथे आपल्याला इंटरवल काढण्याची आवश्यकता नाही, डायरेक्ट आपण पुढचा अप्रॉक्सिमेशन काढू शकतो. पुढचा अप्रॉक्सिमेशन देअरफॉर सेकंड अप्रॉक्सिमेशन. लक्षात येतंय का? ऑल ऑफ यू गेटिंग दिस? समजतंय का? मेन्शन इन द चॅट बॉक्स. जर तुम्हाला समजत असेल तर लाईक, share and subscribe our channel. Okay, therefore second approximation काढूयात. इंटरवल काढण्याची आवश्यकता नाही. is given by, second approximation is given by, yes, second approximation x1 च्या पुढचा approximation असेल x2, that is equal to न्यूटन रॅप्सन मेथडचा फॉर्म्युला. व्हॉट इज दॅट? 1 असताना सगळीकडे 0 आहे, 2 असताना सगळीकडे डेफिनेटली 1 असणार. हाऊ टू रिमेंबर फॉर्म्युला मी लास्ट लेक्चर मध्ये सांगितलेलं आहे. x2 is equal to x1 minus f of x1 divided by f dash of x1. समजा याला इक्वेशन नंबर नेक्स्ट देतो. इक्वेशन नंबर नेक्स्ट सपोज इक्वेशन नंबर 4 असेल. ठीक आहे, आता f of x1 पाहिजे, f dash of x1 पाहिजे. f of x1 इक्वेशन नंबर 1 मधून काढता येईल आणि f dash of x1 इक्वेशन नंबर 2 मधून काढता येईल. x1 ची व्हॅल्यू आता आपण फाइंड आउट केलेली आहे. ओके, नाउ कन्सिडर सेम स्टेप्स, ओनली values are distinct. Now consider f of x1, that is equal to f of x1. x1 ची व्हॅल्यू आता आपण काढली आहे 2.0946. that is equal to whenever there is a x, replace that x by this value in equation number 1. 2.0946, it's a cube. Okay, x cube minus twice x, that is minus 2 into x, that is minus 2 into x, that is a 2. ब्रॅकेट प्रॉपर यूज करा, कारण जसे आपण ब्रॅकेट टाकतो तसेच आपण कॅल्क्युलेशन करतो. 2 into x, x च्या ऐवजी x1 आणि x1 ची व्हॅल्यू आहे 2.0946 ब्रॅकेट क्लोज minus 5. that is equal to perform one step calculation by using calculator. 2.0946, it's a cube. okay, minus into bracket 2 into प्रत्येकाने कॅल्क्युलेशन्स करा. 2.0946 bracket close minus 5 is equal to, what is that value? 0.0001. 0.0001. okay, now from equation number 2 we have to find out the value of f dash of x1. ठीक आहे, इक्वेशन नंबर 2 आपल्याकडे आहे. इक्वेशन 2 मधून x च्या ऐवजी x1 टाकूयात. therefore f dash of x1, that is equal to f dash of x1 ची किंमत 2.0946, that is equal to whenever there is a x, replace that x by 2.0946 in equation number 2. इक्वेशन नंबर 2 आपल्याकडे आहे. पहा इक्वेशन नंबर 2 काय, मी थोडं स्क्रॉल करतो. येस, इक्वेशन नंबर 2 आहे. त्या इक्वेशन नंबर 2 मध्ये आपण व्हॅल्यू पुटअप करूयात. येस, व्हॉट वी गेट? 3 into x, the value of x is a 2.0946 bracket close, it's a square, minus 2. रिझन त्या ब्रॅकेट मध्ये कुठून लिहिलं आहे? सिन्स फ्रॉम इक्वेशन नंबर 2. ओके, इक्वेशन नंबर 2 मध्ये ज्या ठिकाणी x आहे त्या x च्या ऐवजी आपण x1 म्हणजेच 2.0946 ही व्हॅल्यू रिप्लेस केलेली आहे. नाउ परफॉर्म दी कॅल्क्युलेशन्स बाय युजिंग कॅल्क्युलेटर. येस, कॅल्क्युलेशन्स करा प्रत्येकाने. इथे मी वेळ देतोय पहा कॅल्क्युलेशनला. मी पण तुमच्यासोबत कॅल्क्युलेशन करतोय, तुम्ही पण कॅल्क्युलेशन करा. कॅल्क्युलेशन करायला कोणाला काही अडचण असेल यू कॅन आस्क. 3 into bracket 2.0946, it's a square, minus 2. किती आलं? Yes, 11.1620. Is it correct? All of you mention your answer in the chat box. Now आलेला व्हॅल्यू इक्वेशन नंबर 4 मध्ये टाका. Therefore equation number 4 becomes, yes, put up these values in above equation number 4. equation number 4 म्हणजे आपला फॉर्म्युला आहे, पुट अप करूयात. Therefore x2 is equal to x1 ची किंमत 2.0946 minus f of x1 ची किंमत 0.0001 divided by f dash of x1 11.1620.
ठीक आहे. नाउ परफॉर्म द कॅल्क्युलेशन्स. वन स्ट्रोक कॅल्क्युलेशन करू शकता. x2 इक्वल टू yes perform the calculations 2.0946 minus into bracket वन स्ट्रोक करतो बा आम्ही. वन स्ट्रोक कॅल्क्युलेशन करत असताना ब्रॅकेटचा प्रॉपर यूज करा. मायनस इंटू ब्रॅकेट 0.0001 हा न्यूमरेटर आहे, डिवाइड बाय डिनॉमिनेटर 11.1620 is equal to what is answer? Yes, mention your answer in the chat box. 2.0946. Yes, focus your answer. x2 is equal to 2.0946. Is it correct? Yes, पुढे जाण्याच्या अगोदर दोन लगतचे अफर्मेशन 4 डेसिमल प्लेसेस पर्यंत जर सेम आले असतील तर आपण थांबणार, कारण आपल्याला 4 डेसिमल पर्यंत आन्सर काढायचं आहे. जर दोन लगतचे अफर्मेशन 4 डेसिमल पर्यंत सेम नसतील तर आपल्याला पुढे अजून कॅल्क्युलेशन्स करावे लागतील. ठीक आहे, कारण आपल्याला 4 इक्वेशन्स 4 डेसिमल प्लेसेस पर्यंत जायचं आहे. ओके, नाउ पाठीमागची x1 ची व्हॅल्यू किती होती पहा, 2.0946. ओके, आता आपण x2 काढला. x2 ची व्हॅल्यू किती आली आहे? 2.0946. साइड मी वेट पेनने लिहिले पहा. x1 ची व्हॅल्यू 2.0946, x2 ची व्हॅल्यू सुद्धा 2.0946 आणि आपल्याला उत्तर 4 डेसिमल प्लेसेस पर्यंत काढायचं आहे. येस, 4 डेसिमल प्लेसेस ऑब्झर्व करा. 0946 0946 चारही डेसिमल प्लेसेस मॅच होत आहेत. therefore we observe that the values of 2 successive approximations are same, correct up to 4 decimal places. therefore we can stop here. okay, आपल्याला 4 डेसिमल प्लेसेस पर्यंत आन्सर काढायचा आहे आणि दोन लगतच्या अफर्मेशनच्या किमती 4 डेसिमल पर्यंत सेम आलेल्या आहेत, म्हणून आपल्याला 4 डेसिमल प्लेसेस पर्यंत आन्सर मिळालेला आहे. therefore थांबायच्या अगोदर f of x2 काढूयात. f of x2 is equal to f of 2.0946 is equal to इक्वेशन नंबर 1 मध्ये जिथं x आहे तिथे व्हॅल्यू टाका, की आपण ऑलरेडी कॅल्क्युलेट केली आहे. किती आहे? 0.0001 विच इज अप्रॉक्सिमेटली इक्वल टू 0. ठीक आहे, कारण आपल्याला इथे थांबायचं आहे. जेव्हा आपण थांबत असतो तेव्हा आपण f of 2 पॉईंट काढत असतो. दॅट यू नो व्हेरी वेल. ओके, म्हणजे f of x1 is equal to 0.0001 which is approximately equal to 0. therefore उत्तर लिहूयात. since we observe that, इथं आपण का थांबलो त्याचं रिझन लिहितोय. since we observe that the values of 2 successive approximations a double b dot, that is x1 and x2 are same correct up to desired accuracy, correct up to desired accuracy, that is a 4 decimal places, correct up to 4 decimal places is same. okay, same आहे. therefore approximate value of root of given equation correct up to 4 decimal places. जसा क्वेश्चन आहे त्याच पद्धतीने आन्सर आपण लिहिणार. करेक्ट अप टू 4 decimal places is, yes, what is answer? 2.0946. 2.0946. ओके, म्हणजे आपल्याला 4 डेसिमल प्लेसेस पर्यंत आन्सर काढायचं होतं. 4 डेसिमल प्लेसेस पर्यंत आपण आन्सर काढलाय, विच इज अ 2.0946. गेटिंग दिस? ओके, लक्षात येते का? आपण इथं 4 डेसिमल प्लेसेस पर्यंत दोन लगतचे अफर्मेशन्स मॅच होऊस तोपर्यंत पुढे कंटिन्यू केलेलं आहे. ठीक आहे, आता नंबर ऑफ इटरेशन्स आपल्याला इथं 2च लागलेले आहेत. कदाचित 3 लागतील, 4 लागतील, 5 लागतील. जेव्हा आपल्याला करेक्ट अप टू 4 डेसिमल प्लेसेस म्हणजे करेक्ट अप टू किती डेसिमल प्लेसेस आन्सर काढायचं आहे ते जेव्हा आपल्याला विचारलेलं असेल तेव्हा नंबर ऑफ इटरेशन्स किती लागतात डझंट मॅटर. ओके, इथं 2 इटरेशन मध्ये ते आलेलं आहे. लक्षात येतंय का? ऑल ऑफ यू गेटिंग दिस? ओके, therefore x नॉट इक्वल टू आपण इथे जर 2.5 घेतलं असतं बाय युजिंग बायसेक्शन मेथड. ओके,
इनिशियल ॲफर्मेशन कोणतं घ्यावं डिपेंड्स अपॉन इंडिव्हिज्युअल, कोणीही कोणतेही घेऊ शकता. समजा मी बायसेक्शन मेथडने इंटरवल बायसेक्ट करून इनिशियल ॲफर्मेशन 2.5 घेतलं असतं तर नक्कीच मला नंबर ऑफ इटरेशन्स जास्त लागले असते. कारण आपलं रूट आत्ता आले पहा किती आहे 2.0946. 2.0946 ही व्हॅल्यू नक्कीच 2च्या जवळ आहे किंवा 2.1च्या जवळ आहे. ठीक आहे, म्हणजे 2.1 इनिशियल ॲफर्मेशन घेतल्यामुळे मला 2 इटरेशन्समध्येच 4 डेसिमल प्लेसेसपर्यंत आन्सर मॅच झालंय. जर काही लोकांनी x नॉट इक्वल टू 2.5 घेतलं किंवा x नॉट इक्वल टू 2.2 घेतलं तरी चालेल, किंवा x नॉट इज इक्वल टू 2.9 घेतलं तरी चालेल, किंवा x नॉट इक्वल टू 3 घेतलं तरी सुद्धा चालू शकेल, किंवा x नॉट इक्वल टू 2 म्हणजे एक्स्ट्रीम पॉईंट जरी घेतले तरी सुद्धा चालू शकतात. जरी प्रत्येकाचे इनिशियल ॲप्रॉक्सिमेशन्स वेगवेगळे असतील तरी सुद्धा प्रत्येक इंडिव्हिज्युअल स्टुडंटचं जे काही फायनल आन्सर आहे, फायनल सोल्युशन आहे करेक्ट अप टू 4 डेसिमल प्लेसेस, ते सगळ्यांचं सारखंच येणार आहे. ठीक आहे, म्हणजे फक्त फरक काय असेल, हेच फरक काय असेल, जर तुम्ही इनिशियल ॲफर्मेशन वेगवेगळं घेतलं तर नक्कीच नंबर ऑफ इटरेशन्स, नंबर ऑफ स्टेप्स प्रत्येकाच्या कमी जास्त असतील, मात्र प्रत्येकाचं फायनल सोल्युशन हे वन अँड दी सेमच असेल. लक्षात येतंय? ओके, म्हणून आपण नोट लिहिली होती पहा जेव्हा आपण न्यूटन रॅप्सन मेथड पाहिली होती तेव्हा आपण एक रिमार्क लिहिला होता. कोणता? येस, दिस होल मेथड डिपेंड्स अपॉन प्रॉपर सिलेक्शन ऑफ the initial approximation. If we start by taking wrong initial approximation, then this method gives the worst result. ठीक आहे, म्हणजे चुकीचं इनिशियल ॲफर्मेशन घेतलं तर डेफिनेटली आपल्याला रिझल्ट जो मिळणार आहे तो अतिशय चुकीचा मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही जेवढं रूटच्या जवळ इनिशियल ॲफर्मेशन घ्याल तेवढं आपल्याला जे काही सोल्युशन आहे ते कमी नंबर ऑफ स्टेप्समध्ये मिळणार आहे. लक्षात येते? आणि त्याच्यासाठी आपण इंटरवल काढतोय. ठीक आहे, इंटरवल काढून आपल्याला थोडासा गेस मिळतोय पहा की रूट कशाच्या जवळ असेल. ठीक आहे, म्हणजे सुरुवातीच्या जवळ असेल का शेवटीच्या जवळ असेल हा आपल्याला थोडासा अंदाज मिळतो. त्याच्यामुळे आपण पहिल्यांदा इंटरवल काढतोय. लक्षात येतंय का? ऑल ऑफ यू गेटिंग दिस? ओके, दस इन दिस लेक्चर वी सीन how to solve or how to find root of the given non-linear equation